राम मंडळी, कसं आहेत आपण सगळेजण मजेत ना. एक्सप्लोर ट्रिप अनु 3.0 या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तरी हा ब्लॉग काय होता उद्या, तर आज मी संध्याकाळीच करतो आहे. खरं आपण उद्या पहाटे 5:30 वाजता निघणार आहे, मी आणि वेदांत. तरी म्हणून म्हटलं आज हा ब्लॉग करून घेऊया. तर उद्या सकाळी तर आपल्याला नाही करता येणार, डायरेक्ट तुम्हाला उद्या सकाळी या रोडचाच तुम्हाला व्हिडिओ दिसेल. तरी मग आपण 150 किलोमीटर आसपास निप्पाणी टू रेड्डी आहे. म्हणजे आपण डाऊन 300 किलोमीटर होतं. 300 किलोमीटरची हा छोटीशी ट्रिप असणार आहे. त्या ट्रिपमध्ये तुम्हाला निप्पाणी टू आजरा ते आंबोली ते सावंतवाडीतून सरळ रेड्डी असा आपला हा रूट असणार आहे. तर मग रूटमध्ये तुम्हाला जाताना लागणार आहे महत्त्वाचं आंबोलीमध्ये तुम्हाला मी वॉटरफॉल दाखवणारच आहे. तर आंबोली जंगल पण तुम्हाला दाखवणार आहे मी. चला तर मग सुरू करू. ट्रिपला आपल्या सुरुवात झालेली आहे मित्रांनो. सकाळचे पहाटेचे 5:30 वाजलेले आहेत. रोडला कोणी नाही आहे. 6 एक अजून एक तासभर 6 नाईटचा प्रवास होणार आहे. तर रस्त्याला कुत्रेच दिसतात. टू व्हीलर जर असली असती तर कुत्रे काय सोडत नाही ती. सकाळची माणसे उठून फिरायला येतात 5 वाजता. तर आपण आता आपल्या घरासून आपण आता चाललेलो आहे बिरोबामाळला. आपल्या मेहण्याला घेण्यासाठी आपण चाललेलो आहे. आज आपल्या ट्रिपमध्ये तो पण आपल्या सोबत असणार आहे. त्याला पण आज आपण घेऊन जायचं आहे. निप्पाणी टू रेड्डी. सांगायचं तोंडी टाकलेलं पाहिजे. कर व्हिडिओ घेऊन त्याला म्हणणार ते घ्यायला आले नाही. काय रे 320 रुपयाचं फक्त काढलं जाऊन येते. ठीक आहे मग पाणी काढायचं तिकडे जाऊन येते. आलं मग आणि थोडा कंटाळ येतो या पिलर केवढा उंचारी. बाबा 100 फूट तरी असू दे. चेंज झालेला आहे. सिंगल रस्त्यावरून हायवेवरून सिंगल रस्ता ते लाल आहे. भारी शेंड्रोजी ती पाहून चेकीचे आहेत ते.
एमएच पास पवन चक्कीची लाईट आहे ती लाल. रात्री वाली दिसेल आज वेळी. खराब रस्ता चालू झालेला आहे. दोन्ही हल्ला पाहिजे की नाही. आयफोनची क्लॅरिटी चांगली आहे, व्हिडिओ हलत नाही काय नाही. आयफोन म्हणा S24 हा S24 अल्ट्रा काय झालंय त्याच्यापुढे सेवा समोर असं गाडी पांढरं काय दिसत नाही ती त्रासदायक वस्तू गेली बा मागाडी. सकाळचे वाजलेले आहेत 6 वाजून 5 मिनिटं झाली. गावाची माणसं फिरायला येते गाडी फिरायला माणसं गावाची आणि आमच्या तोंड बघत आले का नाही. फर्स्ट सेफ्टी शिडवी लावायचा. दाब जरा दाब बसलं का नाही. तर बेल्टला जरा पुसायचा काढता लागली त्याची आयला सिद्धीराम सांगते बेल्ट काढायचा लावायचा ते ठेवून त्याला भुरी आली वाटतं. काय चहा घेऊया बंद आहे सगळं ती दुसराच जाई ना ते यात जाई ना ते. आता आपण बुकटी आलो म्हणजे बुकटी आलो आणि रे हे समोरची बुकटी आलो ना बुकटी आलो. वेदांत काय कॅमेऱ्यामध्ये येते मला येणार नको म्हणते कॅमेऱ्यामध्ये यायचं तर तुम्हाला त्याची ह्याला दाखवू जाऊ काय काय कसा हिरो मडगावचा हिरो जंगलात राहते जंगलात. अरे हे पळत आलेत पोरं पळत आलेत. बुकटी आलोच ना जरा आजऱ्याच ना आंबोली पाणी असं वेगळं आंबोलीमध्ये वॉटरफॉलमध्ये धबधब्यामध्ये मोर तिथं बघ मोर सकाळ सकाळपर्यंत मोर दिसला बाबा. कंच मिळालं तर कंच खायचं सकाळपर्यंत कंच नसणार तरी की नाही. हां गाडीची स्पीड आणणार फक्त 60. आपल्या सासूबाईने सांगितलं 60च्या वरती जायचं नाही रे. मला पण हळू झालं आहे 60 स्पीड आहे. 60 पण आता 50 आहे. आता जाणार वर 60. बुकटी आलूर आली हो बुकटी आलूरचा रस. अरे डबरा कसला रे हो डबऱ्यात गेली गाडी बरोबर. ते गिंबल पाहिजे की नाही ते बरोबर हातात म्हणजे पकडायला नाही ते हालत नाही ते. हां स्टेबल राहते म्हणजे आता व्हिडिओ जरी आता ही गाडी जरी आली तरी हालत नाही ते डबरा कसलाच विकी. बघ आर्मी मॅन पळत याला बघ कसा तर बारीक आहे करलं ते. हा उंची आहे खरं बारीक आहे की तब्येतीने जरा नको त्याला. मला ऐकच का नाही सकाळ 6:15 वाजल्यात तरी लाईट का लागल्या गाडीची दिसायला की रस्ता क्लिअर का रे. तरी लाईट का लावायची. मागे स्पीड वगैरे आहे चहा आवडती जावा काय चहा भांड बघून बी प्याज उभा होई ना मला. सलगर बिलगर वाजे गोळा त्याच्या नाही गोळाच्या चहामध्ये काय पावडर सगळी असते केमिकलचीच घे. सप्ताही नाही रे बुकटी आलो रे. म्हणजे रे तर काही मत नाही ते व्हिडिओ सेव्ह झाला नाही वाटतं पक्षी कसा
जाईल ते व्हिडिओ सेव्ह नाही वाटतं मी केला कुठला नाही व्हायला सेव्ह वाटतं मला सेव्ह केलं तर व्हिडिओ सेव्ह नाही वाटतं सकाळचे वाजले 6:30 वाजले की अजून आम्ही इथंच आहे गडिंगला तर बशी बी अजून जाय नाही मी अजून गडिंगला फाटा आला बी नाही आणि 6:30 वाजले इथं आता सिद्धीचा फोन येते बघ एवढा विषय का जायला 5ला गेलायचा 8ला पोचा पाहिजे होता 6:30 वाजलं अजून इथंच आहे रस्ता पण खराब आहे. नाही इथे पत्रच खराब आहे तिकडून आजऱ्यापासून चांगला रे टॉपटॉप हवे गेला हवे दाखवत गेले केव्हा जाणे सेंटील तो केव्हा जाणे एकदा जाईनी सेंटीला जाऊन आली. उत्तूरचा घाट आला उत्तूरचा घाट या घाटामध्ये फक्त 2-3च टर्न आहेत तिकडे तलाव आहे का पाणी पाण्यासारखं झालं ना ते व्हिडिओमध्ये दिसणार नाही घरी इथनं दिसायला मला डोळ्याला तलाव वाटतं की ते खालचं उत्तर ना आम्ही असं पहिला गोव्याला जायचो बघ पाठी धोकादायक वळण असं जर रायगडला आहे ना रायगडला आहे की देऊन हां पुन्हा असं आहे तसं आता आंबोलीमध्ये पण एक आहे तसं आंबोली पूर्ण असं फिरून खाली पण राहायचं एक चपला घाट घाट इज एंड पावणे 6 बरोबर बाहेर पडायला पण ना 6:45 ते किती वाजल्यात 6:45 एक तास आला म्हणजे या रात्रीमध्ये होईल या किती वाजल्या हां काय ठीक आहे म्हणजे 6:45 झाले रे 6:45 तास आम्ही 1 तास झाला आजऱ्यात होता आंबोली 44 किलोमीटर आहे ते आपण आजऱ्याच्या बोंडाला आहे तरी मग झालं किती वाजले तिथे काय आंबोली ते जाणार आहे अर्धा पाऊस ते काढत राहिला त्यानंतर आता होतो काहीतरी 1 तास गेला तिकडे एक म्हणजे 10 वाजता पोचतो वाटतं म्हणजे हां कुठे परत काय लगेच तिकडे काय दर्शन घ्यायचं आपण गणपतीचं ते लगेच निघायची आपण येताना असं म्हणजे तिला 3 ठिकाणी थांबलो ना त्यामुळे सेटिंग करायला पडले 2 वेळा कोल्हापुरात एजे हॉटेल एजे अजय देवगन एजे ॲक्शन जॅक्शन आजीच असं हॉटेल आजीच असं झालेलं आहे हा व्हिडिओ आजीच असं मी बघा आजीचा असं व्हिडिओ बघून द्या ॲड्रेस आजरा आंबोली गडीलाच आला बरं हायवे तुला सांगत होती मी
करायला पाहिजे कधी बघायला का कधी जागा गाड्या भाड्याने नाही कसा हवे टापटॉप हवे टापटॉप काय जंगल रोड खड्डा आला जंगलात पावसांचे आगमन झालेलं आहे खाली कुठे होते जरा मागे दाबा ओके सोडा बोलून जाऊ जंगल रोड हे काय करणार पुरी भाजी पुरी भाजी पुरी भाजी पुरी भाजी पुरी भाजी पुरी भाजी ना जाऊन दे असं रस्ता बाकी राहू काढा घेतो मग काय जाते आता तिथे दाना दे पाऊस पडला इथं आंबोली 7 किलोमीटर कसली खाली गेली होती गाडी आवड मला पावसाळ्यात रनिंगला पूर्ण टोटल फक्त झाडाला जाऊन गाडी थांबलेली आहे झाड नसला की नाही वड्या दिल्याची गाडी ओढ्यात रेकॉर्डिंग करायला राहिलं होते रेकॉर्डिंग करायला राहिलं होतं बबो इकडे आंबोली फक्त 7 किलोमीटर पाऊस इथे थोडा पडून गेलेला आहे त्याच्यामुळे कंटिन्यू तर काय नाही मला वाटलं कोकणामध्ये पाऊस जादा असत नाही आम्हाला वाटलं कोकणामध्ये पाऊस जास्त असत तरी पाऊस नाही ते काय जास्त कसलं धुकं पडले मग त्या बाई पुढं चेकपोस्ट असे असते काय उभारला नाही पुढे पोलिस काय नव्हती अरे धुकं बघ मस्त धुकं भले ने थोड़ा धुकं पडले बघ
खालचं काय दिसा ना तिथे रंग भरे बादल में पाऊस आला पाऊस जगारा पडाल्या धबधबा कसं बघायचं रे मग जरा एक पाय टाक. हा छत्री आणा नाही मी रामतीर्थ स्पॉट त्या फोनमध्ये त्यात फोन आतो इथने व्हिडिओ करतो तिथे मला त्रास करतात काय म्हणतोस हात वरती करून गेला असं बरोबर मला क्या नजारे है वाह 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 मजा आ गया मजा मजा दुःख कसे बदले गेले तुम्हाला पाऊस नाही नको बघा आता आपण चाललेलो आहे धबधबा बघायला केंद्राला वय कोंबळाल्यामध्ये जे आयला ते आंबोली घाट फुटलेला आहे बघू शकता थोडासा घाट म्हटला तरी चालेल हा घाट नाही थोडा जंगल एरिया दिसते जंगल एक आमच्या मध्ये मध्ये याला आहे घाट समा प्रोफेशनल घाट समा वडा वडा वडाला इंडिया अजून 50 किलोमीटर असेल सावंतवाडी
सावंतवाडी टू रेड्डी. सावंतवाडी टू रेड्डी. सावंतवाडी ते रेड्डी हा रोड फक्त 32 किलोमीटर. आपण फक्त 32 किलोमीटर राहिलेलं आहे रेड्डीपासून. सगळा सिंगल रोड आहे आणि रस्ता तर खराब आहे. आंबोली घाटात तर रस्ता टोटली खराब आहे. काय डबरं मोठं मोठं. सावंतवाडी रेल्वे स्टेशन. प्रवेश एंट्री. वाव, किती मस्त बांधलेलं आहे रेल्वे स्टेशन. मळेवाड आलेलं आहे. मळेवाड. मळेवाड यावर ठोकते. बघितलं मित्रांनो, हे इकडची माणसं गाडी कशी मारतात. आता या समोरच्या या होंडा युवानला ठोकला असते ते. आपण मळेवाडापासून राईट मारलेला आहे आणि परत आपल्याला इथून राईट मारायचं आहे. इथून 14 किलोमीटर रेड्डी. सिंगल रस्ता असल्यामुळं रनिंग लवकर कव्हरच नाही होत. इथे पण तुम्ही गाडी पळवायचा प्रयत्न केला तरी रनिंग काय कव्हर होत नाही. असं वाटतं की मला मंदिर म्हणजे पाऊस नसून आहे. छत्री बित्री आपण काय आणलेलं नाही. सगळा गोळच होईल. चला बघूया. शिरोडा. शिरोडातून पुढे आलेलं आहे पण आता. इथून आपण आता इथून फक्त 7 किलोमीटरवर गणपती मंदिर आहे. शिरोडा बीचला तर आपण काय जाऊ शकलो नाही. आणि मैदान तर आता पाऊस पडतो म्हटलं बीचला जाऊन काय करणार. पावसात भिजायला. शिरोडा सोडून आपण पुढे आलेलं आहे. आता आपण तुम्हाला इथं दाखवू शकतो मीठ तयार होतं. जे समुद्राचं पाण्याने मीठ तयार करतात तिथं. बघू शकता नजारा. हे बघा. हां, मिठाचं समुद्राचं पाणी आहे ते मीठ तयार करतात. म्हणजे पाणी साचून त्याचं मीठ तयार करतात त्याचं. चला फायनली रेड्डी आलं बघा. वेदांत झोप झाली झाली. वेदांची तर झोप झालेली आहे. वेदांची झोप झाली आणि बरोबर 10 वाजता बघू शकता. 10 वाजता बरोबर आपण 10 वाजता बरोबर आपण रेड्डीमध्ये आहे. आता घड्याळ ते काय ब्लर दिसायला बाबा. चला गणेश गणेश मोरया.
हे विठ्ठलचं मंदिर आहे. देवी नाही, सॉरी, विठ्ठल नाही, देवी माऊली मंदिर. मला वाटलं विठ्ठलाचं मंदिर आहे. आता आपल्या गणपतीचं मंदिर येणार. रेड्डी ते मला मातीचा रोड होता यो. आता याला डांबरी रोड गेला आता. मागच्या व्हिडिओमध्ये बघायला पाहिजे होता. सगळा मातीचा रोड होता ह्यो, लाल मातीचा. डांबरी केल्या तिने आता याला. मला बघा गणेश मंदिर, गणपती मंदिर आलेलं आहे. गणपती मंदिर काय नको बाबा, नारळ बिरळ सगळं आम्ही घेऊन आलेलं आहे घरी येऊन. पैसे खर्च करायचं नको म्हणून आपण नारळ बिरळ आपण सगळं घेऊन आलेलं आहे. इथं पार्किंग करायची गाडी. कुठं आलं वेदान? रेड्डी. रेड्डी. आपण रेड्डी गणपतीमध्ये आपण आता आलेलो आहेत. चला तो बांध दर्शन करून दाखवतो. गर्दी नाही काय बरं आहे. निवांत काही नाही. संकष्टी दिवशी गर्दी असते बघ. आणि संकष्टी दिवशी चालतो बघा, सातवीत असताना. संकष्टी दिवशी मी बाबा बसली. एवढी गर्दी. रेड्डी गणपती. तर आपण चाललेलो आहे रेड्डीच्या समुद्र बीचला. वेदांत तिथं आंघोळ करणार आहे. करणार ना? का कपडे आणणे. आणशील की नाही मारता? रेड्डीच्या समुद्र बीचच आपण आलेलो आहे. वेदांत पुढं चालला आंघोळ करायला. वेदांतला म्हटलं इथे तर आपल्याला काय आंघोळ करता येणार नाही. बापरे, कारण कपडे आपण आणलेले आहेत. हा बीच आहे रेड्डीचा. बोट लावलेली आहे. तर आपण बोटमधूनच निपाणी येणार आहे. गाडीत आपण इथं लावणार आहे. का म्हणतो वेदांत? नाही घे. कसं आहे, जाया बोट ना? लय लांब पडतं. आठवडाभर लागते बघ जायला. पण ढकलं जायला पाहिजे बघ.